Okay, friends, good morning. We are dealing with the solid state. In the previous class, we learned about the molecular solids, how the molecular solid works, what are the importance of molecular solids, and what are the intermolecular forces present in the molecular solid that we studied in detail. Now, the next part of the solid, that is in the classification of crystalline solid, the next part is what? The next part is you can say the next part is ionic solids. Okay, so let's learn the ionic solid. Ionic solid. Its name represents a lot. Its name represents a lot. How? Let's have एक simple example घेऊ तुम्हाला आपण. परंतु जर जेव्हा त्याचं नेम तुम्हाला पाहिजे रिप्रेझेंट करायचे तर आपण खूप इझिली नेम रिप्रेझेंट करू शकतो. कसं करू शकतो त्याचं नेम रिप्रेझेंट? एक सिंपल पॉईंट आहे की आयन्स आहेत, त्याच्यापासून बनलेला सॉलिड म्हणजे कसं आहे? आयनिक सॉलिड. आता आयन्सपासून बनलेला सॉलिड म्हणजे जर आयनिक सॉलिड असेल तर त्याचे आयन्स कोणते आहेत? कॅटायन्स आणि अनायन्स आहेत. म्हणजे समजा आता बघा हे असे एक आयन्स आहेत, हे कॅटायन्स आहेत एक अनायन्स आहेत. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. ॲक्च्युली मायनसला प्लस राऊंड करतात आणि प्लसला मायनस राऊंड करतात. तुम्ही इथं ऑब्झर्व करू शकता. अशा प्रकारे हे जे प्लस आहे ना, ह्या प्लसला मायनस राऊंड करते आणि हे जे मायनस आहे मायनसला म्हणजे अट्रॅक्शन राहावं, अपोजिट चार्ज हॅव अट्रॅक्शन, सो इट बॅलन्सेस अँड द सॉलिड बिकम स्टेबल. आता ह्याची जी स्टेबिलिटी आहे ते कशावर डिपेंड आहे? ह्याची स्टेबिलिटी दोन गोष्टीवर डिपेंड आहे. फर्स्ट थिंग इज व्हॉट? आयनिक सॉलिड्स हॅज अ रेग्युलर अरेंजमेंट बिटवीन द कॅटायन्स आणि अनायन्स. याला म्हणतो आपण कॅटायन्स, याला म्हणतो आपण अनायन्स. यांच्यामध्ये काय आहे? यांच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याला आपण कुलोम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. ह्याच्यामध्ये जे आहे ना त्याला म्हणतो हे म्हणा किंवा हे म्हणा किंवा हे कोणतेही दोन होते हे म्हणा. बघा तुम्ही कॅटायनला जनरली अनायन टच करत नाही. बघा हे कॅटायन आहे ना, सॉरी कॅटायनला कॅटायन टच करत नाही आणि अनायनला अनायन टच करत नाही. म्हणजे बघा हे कॅटायन आहे, हे कॅटायन 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 म्हणजे इथं मध्ये अनायन आहे, हे अनायन आहे, ते कॅटायन कॅटायन म्हणजे कॅटायनच्या भोवती अनायन आहे. कॅटायनला जर कॅटायन टच हे आणि ही कॅटायन टच करू शकत नाही किंवा हे आणि ही कॅटायन टच करू शकत नाही. तुम्ही कोणतेही बघा, कारण कॅटायन कॅटायनमध्ये रिपल्शन असणार आहे, त्यामुळे टच करायचा प्रश्नच येत नाही. पण तर त्याच्यामुळंच अनायन किंवा कॅटायन त्याच्या भोवती जे सराउंडिंग आहेत ते स्वतःला अशा प्रकारे ॲडजस्ट करतात की तिथं त्याचं काय होऊ नये, त्याचा काही प्रॉब्लेम येऊ नये, असं टचिंगचा किंवा असं रिपल्शनचा प्रॉब्लेम येऊ नये असं ते अरेंज करतात स्वतःला. तर ते असं अरेंज करतात रेग्युलर. ह्यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ना त्याला आपण कुलोम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. कुलोम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ह्याची स्ट्रेंथ कशावर डिपेंड असते? साईज ऑफ कॅटायन आणि साईज ऑफ अनायनवर. जर कॅटायन आणि अनायनचा जर तुम्ही विचार केला तर त्याची साईज खूप मॅटर करते की याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड, आयोनिक स्ट्रेंथ किंवा हा बॉन्ड किती स्टेबल आहे किंवा किती अनस्टेबल आहे. इथे दोन आपण कोव्हॅलेंट सॉलिडमध्ये बघितलं की कॅटायन जेवढा स्मॉल तेवढी त्याची पोलरायझिंग पॉवर जास्त आणि अनायन जेवढा लार्ज तेवढी त्याची पोलरायझेबिलिटी जास्त. म्हणजे इथलं आयोनिक बॉन्ड नेचर, आयोनिक बॉन्ड नेचर इज डिपेंड ऑन, कोणावर डिपेंड आहे? पहिलं आहे चार्ज ऑफ कॅटायन, दुसरं आहे साईज ऑफ कॅटायन आणि साईज ऑफ अनायन. याच्यावरती डिपेंड आहे. तर बघा आता चार्ज ऑफ कॅटायन, साईज ऑफ कॅटायन, साईज ऑफ अनायन ह्याच्यावरती डिपेंड आहे. आता ह्याला कशा प्रकारे इथं आपण स्ट्रॉंग स्ट्रेंथ बनवू शकतो? जेवढं अट्रॅक्शन जास्त आहे ना तेवढं आपण स्ट्रॉंग बनवू शकतो. आणि अट्रॅक्शनसाठी इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स खूप मॅटर करतो. तुम्ही मोस्ट जे प्युअर आयोनिक सॉलिड जर तुम्हाला बघायचं म्हटलं तर तुम्ही बघू शकता अल्कली मेटल्स जे आहेत, अल्कली मेटल्स म्हणजे लिथियम, लिथियमपेक्षा खाली आहे कारण लिथियमची साईज खूप कमी आहे, त्यामुळे ते साईज कॅटायनची साईज थोडी जास्त असावी, एवढी बी कमी असू नये कारण त्याची पोलरायझेबिलिटी वाढते, मग कोव्हॅलेंट कॅरेक्टर वाढत असते. त्यामुळे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सिझियम
तर इकडे इथं अल्कलाईन अर्थ मेटल्स, हे अर्थ मेटल्स कोणते येतं? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. ओके, तर याची बॉन्डिंग इकडल्यासोबत मोस्टली हॅलोजन सोबत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टेरिन. ॲस्टेरिन काय येत नाही, पण हे 3 मोस्टली येतात. ह्यांच्यासोबत जेव्हा यांची बॉन्डिंग होते, याच्यामध्ये बऱ्यापैकी कोव्हॅलेंट कॅरेक्टर आहे, परंतु इथून खाली नाही. ह्यांचा आणि ह्यांचा बॉन्ड जेव्हा फॉर्म होईल तेव्हा तो स्ट्रॉंग. आता NaCl बघा, Na आणि Cl स्ट्रॉंग आयोनिक बॉन्ड सॉलिड आहे. परंतु कॉपर क्लोराईड CuCl घ्या, हे थोडीशी कोव्हॅलेंट सॉलिड आहेत. कसं काय? कारण ह्यांची जी काय म्हणतो आपण त्याला चार्ज आहे, तो चार्जपेक्षा साईज आणि पोलरायझेबिलिटी डी सबशेल येतं, हे स्टिडो नोबेल गॅस आहे. त्यामुळे तो कोव्हॅलेंट कॅरेक्टरचा चान्स वाटते. मोस्टली ट्रान्झिशन मेटलचे जे हॅलाइड्स आहेत, ऑक्साईड्स आहेत, त्यापैकी बऱ्यापैकी कोव्हॅलेंट कॅरेक्टर आहे. तर आयोनिक जे आहेत, स्ट्रॉंग आयोनिक, आता आपण पुढे डिफेक्टमध्ये पण शिकणार आहोत की कोणते सॉलिड कोणते डिफेक्ट शो करतात, आयोनिक सॉलिड आणि कोव्हॅलेंट सॉलिड्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही थोडेसे आयोनिक, याच्यामध्ये बी आयोनिक कॅरेक्टर आहे, नाही ह्याच्यातला भाग नाही. पण स्ट्रॉंग आयोनिक कोणामध्ये आहे, तर इलेक्ट्रॉनिक डिफरन्स ज्याच्यामध्ये जास्त आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स ज्या 2 कंबायनिंग एलिमेंटमध्ये जास्त आहे ते स्ट्रॉंग आयोनिक आहे. म्हणजे मोर EN डिफरन्स, मोर स्ट्रॉंग आयोनिक. आता आयोनिक सॉलिडची जर तुम्ही प्रॉपर्टी बघायची म्हटलं तर त्याच्या खूप साऱ्या प्रॉपर्टी आहेत. पहिली प्रॉपर्टी आहे की ह्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हाय आहे. कसं काय हाय आहे? कारण ते स्ट्रॉंग, एकतर कुलोम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याच्यामुळे ते सॉलिड फॉर्ममध्ये, आणि सॉलिड फॉर्ममध्ये असल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याला हीट करून लिक्विडमध्ये घेऊन जायला, लिक्विडपासून गॅसमध्ये घेऊन जायला एनर्जी काय लागणार आहे, त्यांचं फोर्स ब्रेक करायला एनर्जी. आणि कारण कोव्हॅलेंट सॉलिड बघा, कोव्हॅलेंटमध्ये तुम्ही पोलर मॉलिक्युलर सॉलिड बघा, ते ऑलरेडी गॅसमध्ये होते, त्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट खूप कमी होता. हे ऑलरेडी सॉलिडमध्ये. आता NaCl घ्या, असे वगैरे. ठीक आहे, दुसरा पॉईंट काय, दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय की दे आर बॅड कंडक्टर, इन्सुलेटर, बट इन सॉलिड स्टेट. जर तुम्ही सॉलिडमध्ये बघितलं तर ते करंट कॅरी करणार नाहीत, दे आर इन्सुलेटर इन सॉलिड स्टेट. पण तुम्ही लिक्विड आणि ॲक्वेस स्टेट म्हणजे पाण्यामध्ये टाकला तुम्ही त्याला, तर तुम्ही माहीत असेल तुम्हाला ते करंट कॅरी करतात. जसं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं ना, तर तुम्ही हे बघा, हे काय करा, एक कॅथोड आणि एक ॲनोड घ्या, जोडा, मग हे प्लस आणि हे मायनस. तुम्ही जर बघितलं असेल तर हे मायनस असेल तर हे प्लस असेल, हे इकडे एक आयन्स येतात, इकडे एक आयन्स येतात. आणि मग जर तुम्ही इकडे प्लस किंवा मायनस, हे सेल्सवर डिपेंड आहे, मायनस प्लस. ठीक आहे, असं जर घेतलं तुम्ही तर एकीकडे प्लस मायनस, मग हे आयन्सची मुवमेंट होते. केव्हा होते? एकतर हे लिक्विड पाहिजे म्हणजे मोल्टन पाहिजे किंवा ॲक्वेस पाहिजे, तर ही मुवमेंट होते, मग तर करंट कॅरी होते. अदरवाईज करंट कॅरी होत नाही. हे जी इलेक्ट्रोलायटिक सेल आहे त्याच्यामध्ये आपण करंट कॅरी करू शकतो. केव्हा करू शकतो? जर तुमच्यामुळं आयन्सची मोबिलिटी, मुवमेंट पॉसिबल असेल तर. मुवमेंट पॉसिबल केव्हा असतं? त्याला मीडियम लागते. सॉलिडमध्ये मुवमेंट पॉसिबल नाही. मुवमेंट पॉसिबल एक तर लिक्विडमध्ये किंवा गॅसमध्ये. सॉलिडमध्ये मुवमेंट कोणाची पॉसिबल आहे? फ्री इलेक्ट्रॉनची, मेटलची. जसं मेटल तुम्ही बघतात ना, मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांची मुवमेंट सॉलिडमध्ये पॉसिबल आहे, बाकीच्यांची मुवमेंट सॉलिडमध्ये पॉसिबल नाही. चला, तर बघा आता मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हा आहे, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, इट इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तिसरा पॉईंट आहे इट, हे जे आहे इट, जे काय याची म्हणजे आपण बघूत, अंडरस्टँडिंग करूत, हा जो आयन्स आहे किंवा काही आपण ज्याला म्हणू शकतो, ह्या कंडक्टर होऊ शकतो. पण कोणत्या स्टेटमध्ये होऊ शकतो? ॲक्वेस किंवा मोल्डर स्टेटमध्ये. इट ॲक्ट ॲज अ कंडक्टर in aqueous or molten state. ठीक आहे, तर चौथा पॉईंट काय याच्यामध्ये की तुम्ही जर ह्याला हे करायचा प्रयत्न केला, म्हणजे ब्रेक करायचा प्रयत्न केला, तर ब्रेक होते, शेअरिंग फोर्स तुम्ही अप्लाय केल्यानंतर, परंतु हे हार्ड आणि ब्रिटल आहे, त्यामुळं तेवढाच भाग ब्रेक होते जेवढ्या भागावर तुम्ही फोर्स अप्लाय केला. ओके, इफ शेअरिंग फोर्स इज अप्लाइड
is applied only that part break. आणि पाचवा आणि महत्त्वाचा पॉईंट काय, ड्यू टू द हे बघा कुलोम्बिक फोर्स आणि हे चार्ज ह्याला असं बनवते की हे आयोनिक आहे. आयोनिक सॉलिड्स आर हार्ड आणि ब्रिटल. ओके, आयोनिक सॉलिड्स आर हार्ड अँड ब्रिटल. म्हणजे आयोनिक सॉलिड्स काय आहेत, हार्ड आणि ब्रिटल. एकदम हार्ड वाटतात पण तुटले की ठिसूळच कुठून बाजूला होतात. तुम्हाला माहिती आहे मीठ NaCl कॉमन सॉल्टचं तुम्ही दगड घ्या, असं कॉमन सॉल्टचा तुम्ही मिठाचं तुम्ही हे घ्या, एक ठोकळा उकडा किंवा एक ढेपसा त्याच्या घ्या, असं टाकून द्या, फटकून फुटते. पण असं फुटत नाही ते आपल्याला लवकर टाकून, कारण ते ठिसूळ आहे, काचेसारखं आहे, काच लाईक अ ग्लास. जसं आपण ग्लास बघतो ना अमॉर्फस सॉलिडमध्ये, तो जसा हार्ड अँड ब्रिटल होता की नाही, तसंच ही हार्ड अँड ब्रिटल आहे. ठीक आहे, तर बघा ही झालं आयोनिक सॉलिड्स. आता आयोनिक सॉलिड्सच्या ला जर तुम्ही शेअरिंग फोर्स, आता हे जो पॉईंट सांगितला आहे मी तुम्हाला, ओनली दॅट पार्ट ब्रेक, हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो कसं होतं बघा. ही आपला आयोनिक सॉलिड आहे. जर तुम्ही एवढ्या भागावरच फोर्स अप्लाय केला, एवढ्याच भागावर, तर एवढाच भाग तोडून बाजूला पडतो. हा भाग तसाच राहतो, काहीच फरक पडत नाही या भागाला. तेवढाच भाग कंटिन्युअस, म्हणजे हा जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे स्ट्रॉंग आहे, पण त्याच्या ज्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर ते पटकन तुटते आणि बाजूला होते. म्हणजे हे वरचं समजा आता हे जे काही आहे ते वरचं प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस एवढं तुटून बाजूला, आणि खालचं एवढं तुटून बाजूला, म्हणजे हे याच्यापेक्षा तुटून बाजूला होते. हे काय आहे, हे आयोनिक सॉलिडचा नेक्स्ट पार्ट आहे. आता आयोनिक सॉलिडबद्दल तुम्ही शिकला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉलिड कशापासून बनलेलं आहे, कॅटायन्स आणि अनायन्सपासून बनलेलं आहे. त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, आणि ते सॉलिडला काय बनवलेलं आहे, एकदम स्ट्रॉंग बनवलेले, मजबूत बनवलेलं आहे त्या सॉलिडला. ठीक आहे, हे झालं आयोनिक सॉलिडबद्दलचं एक इम्पॉर्टंट. आता आयोनिक सॉलिड नंतर असाच एक महत्त्वाचा सॉलिड आपल्याला शिकायचं आहे. ह्याच्यामध्ये मोस्टली काय विचारू शकतात, किंवा आता कंडक्टिव्हिटीबद्दल विचारू शकतात, किंवा एक बेसिक क्वेश्चन त्याच्यामध्ये पडला तर पडू शकतो CET लेवलपर्यंत. ठीक आहे, नीट वगैरेमध्ये मे बी चान्सेस आहेत, परंतु सांगणं कठीण आहे. आता आपण नेक्स्ट बघूत म्हणून मेटॅलिक सॉलिड्स. आयोनिक नंतर एकतर त्याच्या कॅपॅसिटीबद्दल सांगितलं आणि कॅरेक्टरिस्टिक, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हाय आहे. ह्याचे कन्स्टिट्युएंट कोण आहेत, कॅटायन्स आणि अनायन्स आहेत. फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही याच्यामध्ये, हे महत्त्वाचं आहे. आणि मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हाय. ते कन्स्टिट्युएंट्स म्हणजे त्याचे कशापासून बनलेले आहेत, ते घटक कोणते आहेत, ते घटक आहेत कॅटायन्स आणि अनायन्स. बाकी it act as a conductor but at which state, either molten state or aqueous state, म्हणजे पाण्यामध्ये टाकून त्याला डिझॉल्व्ह केला, त्याचे आयन्स फॉर्म केला तरच तो कंडक्टर म्हणून ॲक्ट होतो. तो डायरेक्ट तुम्ही असं सॉलिड NaCl घेतला आणि त्याला वायर लावून करंट कॅरी होऊ द्या म्हणलं तर ते करंट कॅरी होऊ देत नाही. तर दुसरं आहे मेटॅलिक सॉलिड. खूप इम्पॉर्टंट पैकी एक आहे क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिड कशानं बनलेलं आहे, मेटलिक सॉलिड बनलेला आहे मेटल्सच्या ॲटम्सनं. म्हणजे जसं फेरस आहे, फेरसची फक्त ॲटम्स. इथं मात्र कॅटायन्स अनायन्स वगैरे नाही, किंवा इथं मॉलिक्युलर सॉलिडमध्ये मॉलिक्युल होतं CH4, म्हणजे एकापेक्षा जास्त होते, H2 N2, म्हणजे मॉलिक्युल होते. इथं दोन ॲटम एकत्र एक मॉलिक्युल बनला होता. इथं मॉलिक्युल नाही, फक्त ॲटम्स मेटलिक सॉलिड बनलेले असतात. बघायचं एक्झाम्पल तुम्ही कोणते घेऊ शकता. फेरस आपल्याला वेल नोन एक्झाम्पल आहे, कॉपर आहे, आपण कोबाल्ट आहे, निकेल आहे, झिंक आहे, खूप सारे आहेत. ओके, जे आपल्याला कॉपर झिंक किंवा फेरस तर आपण मोस्टली बरेचदा बघितलेलं असते. ठीक आहे, तर बघा हे इथे कसं असतं, हे असे एक कर्नल्स असतात, कर्नल. हे प्लस प्लस प्लस, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत असे. असे इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि हे इलेक्ट्रॉन्स हे म्हणतात सी ऑफ डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स. डिलोकलाइज, लोकल म्हणजे फिक्स. मागे आपण काहीतरी शिकला असला पॉईंट. आपण म्हणतो मी लोकल इथला आहे, मी लोकल लातूरचा आहे, म्हणजे लोकल माझं गाव लातूर आहे. मी जर सांगलीला आलो
तर माझं ते लोकल गाव असणार नाही, मी माझ्या कामापुरती येईल वापस येईल. मी पंढरपूरला आलो, मी साताऱ्याला आलो, मी सोलापूरला आलो, तर इट्स नॉट माय प्रॉपर विलेज. ओके, तर ते प्रॉपर माझं गाव लातूर आहे. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्याला म्हणतो सी ऑफ डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. डिलोकलाइज्ड म्हणजे असे फिरणारे, सतत मुवमेंट करणारे मोबाईल इलेक्ट्रॉन्स त्याला तुम्ही असं म्हणू शकता. आणि ह्याला म्हणू शकता कर्नल, पॉझिटिव्ह चार्ज कर्नल. लक्षात घ्या. आता बघा, मी तुम्हाला आताच आयनिक सॉलिडमध्ये शिकवलं होतो की पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये काय होते, रिपल्शन होते. आता इथं बघा, इथं तर सगळे तुम्ही म्हणसाल सर हे पॉझिटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह, मग इथं काय रिपल्शन होत नाही. इथं स्ट्रॉंग रिपल्शन व्हायला पाहिजे. बरोबर आहे तुमचं, स्ट्रॉंग रिपल्शन व्हायला पाहिजे, पण का होत नाही याच्या मागचं कारण ही मोबाईल इलेक्ट्रॉन आहे. जसं उदाहरण तुम्हाला सांगतो मी, याचं कॉमन लाईफमध्ये उदाहरण. तुम्ही इथं आहात, तुमचा मित्र रोडच्या तिकडल्या साईडला आहे, तुम्ही त्याला हाक दिली, अरे कुठं चाललास, खूप दिवसानंतर भेटला, समजा असं काहीतरी कंडिशन आहे. तर त्यानं अरे इकडे इकडे, मग तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही त्याला भेटणार आहोत, परंतु ट्रॅफिक इतकी आहे ना की तुम्ही रोड क्रॉस करायचा प्रयत्न करताय, मध्ये पटपट पटपट कोणतरी वाहनं यायला लागले आणि तुम्हाला त्याच्याकडे जाताच येत नाही. तुम्ही इकडे येत आणि तुम्ही तिकडे येत. अशी कंडिशन आपल्यासाठी परमनंट राहत नाही. 5-10 मिनिटांनंतर तर वाहनं जातातच. आणि नाही चालेल तर भारतामध्ये कसं करतो आपण, आपल्याला माहिती आहे नियम, आपण सिग्नल पाळत नाहीत. ते आपल्याला पण सिग्नल पाळले पाहिजेत, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रूल्स पाळले पाहिजेत सगळ्यांनी, तरच आपल्याला एकमेकाला म्हणजे चांगलं लाईफ जगता येईल, ॲक्सिडेंट कमी होतील. ठीक आहे, तर तो भाग वेगळा आहे, सोडून द्या. पण तिकडे मित्र आहे, इकडं आहे आणि आपल्याला त्या वाहनामुळे जाताच येत नाही. थोड्या वेळानंतर आपण भेटू शकतो, पण इथं तसं नाही. इलेक्ट्रॉनची मुवमेंट एवढी फास्ट आहे ना ह्या दोन कर्नलमधून की हा कर्नल आणि हा कर्नल ह्याच्यामध्ये रिपल्शन शो करायला चान्सेस नाहीये. यांच्यामध्ये रिपल्शन शो करायला चान्सेस नाहीये. म्हणून ही तर एक स्ट्रॉंग अट्रॅक्शन आहे कुणामध्ये, ह्या डिलोकलाइज्ड सी ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये, सी ऑफ डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉनिक कर्नलमध्ये. ओके, देयर इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जसं तिथं कोलॉम्बिक फोर्स म्हणून नाही, तसं इथं फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इथं कोलॉम्बिक नाही. Okay, the strong electrostatic force of attraction between positive charged kernel and negative charged C of electron. याच्यामध्ये एक स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, निगेटिव्ह चार्ज सी ऑफ इलेक्ट्रॉन, कॉल्ड मेटॅलिक बॉन्ड. तुम्हाला एक पॉईंट सांगतो पोरांनो, मेटॅलिक सॉलिड हे मॉलिक्युलर आणि आयोनिक पेक्षा बी स्ट्रॉंग आहेत. तुम्हाला माहिती आहे, मीठ असं तुम्ही टाका, कमीत कमी फुटते, तर लोखंड टाका, फुटते का बघा, फुटत नाही. कारण इथं तुम्ही याच्यावर समजून घ्या की बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रॉंग बॉन्ड आहे मेटॅलिक सॉलिडचा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की बाबा कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे तो जो आयोनिक बॉन्ड, सॉरी इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमध्ये आपण जे पोलार बॉन्ड बघितलो, नॉन पोलार बॉन्ड बघितलो, डिस्पर्शन फोर्स बघितलो, आयोनिक बॉन्ड बघितलो, ह्याच्यापेक्षा जास्त जर कोणता असेल तर मेटॅलिक बॉन्ड आहे. ओके, इथं पॉझिटिव्ह चार्ज कर्नल आणि निगेटिव्ह चार्ज सी ऑफ डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन यांच्यामधला तो स्ट्रॉंग फोर्स आहे. इलेक्ट्रॉन्स आर मोबाईल, म्हणून तर करंट कॅरी होते ना. दीज इलेक्ट्रॉन्स आर मोबाईल, दे आर नॉट इन अ फिक्स पोझिशन, दे आर नॉट लोकलाइज्ड. लोकलाइज्ड म्हणजे एकत्र एका जागी बसलेले नाहीत, ते मुव्हिंग आहेत. ओके, इलेक्ट्रॉन्स आर डिलोकलाइज्ड आर और मोबाईल, so it carries heat and electricity. काय कॅरी करतात ते, हीट अँड इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात. ओके, तिसरा महत्वाचा पॉईंट जर तुम्ही बघितलात तर तुम्ही असं समजू शकता या पर्टिक्युलर केसमध्ये की हीट अँड इलेक्ट्रिसिटी तर कॅरी करतेच आहे ना, त्याच्याबद्दल काही विशेष नाही आहे. ओके, पण मेटलमध्ये खूप महत्त्वाची खासियत आहे बघा, जी तुम्हाला सुद्धा माहीत असेल की मेटल शोज मिलेबिलिटी अँड डक्टिलिटी. बारीक वायर काढू शकता तुम्ही मेटलची, अशी बारीक. ओके, जे दुसऱ्या आयोनिक सॉलिडची करू शकत नाही. किंवा मग असं त्याची चपटी करू शकता, त्याला कसे वेगवेगळे अँगल करू शकतो आणि त्याच्यामध्ये आवाज येतो. असं तुम्ही जर मेटलला तुम्ही थोडंसं जर हे केलात
तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा साऊंड आहे का हे जे आहे ना, आता हे ॲक्च्युली हे मेटल नाही, प्लास्टिक आहे हे, त्यामुळे अमॉर्फस सॉलिडमध्ये येते हे, त्याला म्हणता येत नाही. पण तुम्ही मेटलला मेटल जर तुम्ही मारलं तर आवाज येतो, माहीत आहे तुम्हाला. भांड्याला भांडं लागलं की आवाज येतो बघा. लाईक द सेम वे मेटलला मेटल तुम्ही हे केलात तर आवाज येतो. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मिलेबिलिटी आणि डक्टिलिटी असते असं आपण म्हणतो. ओके, मेटल शोज द प्रॉपर्टी ऑफ or metals shows the property of malleability and ductility. चौथा काय, दोन मेटलला जर तुम्ही मिक्स केला तर अलॉयज बनतात. इफ यू मिक्स द टू मेटल्स इट गिव्स द अलॉयज. आणि अलॉयज आर मोर इनर्ट, मोर स्टेबल दॅन मेटल ऑल्सो. मिक्स असं तुम्हाला माहिती आहे, मिक्सिंग ऑफ टू मेटल्स गिव्स alloys which are more useful, खूप युजफुल आहेत. युजफुल फॉर एक्झाम्पल काय तुम्ही घेऊ शकतो बघा, ब्रास कुणापासून बनलेले, कॉपर आणि झिंक पासून बनलेले. ब्रॉन्झ, कॉपर आणि टिन पासून बनलेले. स्टेनलेस स्टीलमध्ये कार्बन असतो, त्याच्यासोबत फेरसमध्ये कार्बन आपण डिप करतो. हे सगळे ह्याचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, स्टेनलेस स्टील. पुढचा पॉईंट घेऊ शकतो तुम्ही आता, शेअरिंग फोर्स. जसं आपण आयोनिक सॉलिडमध्ये शेअरिंग फोर्स अप्लाय केलतो तसं इथं पण करू शकतो. पण इथे एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे, पाचवा पॉईंट बघा. जर तुम्ही इथं शेअरिंग फोर्स अप्लाय केला तर आयोनिक सॉलिड असा पटकन जेवढा फोर्स अप्लाय करेल तेवढा तुटून बाजूला होत होता. हे तुटून बाजूला होत नाही, हे बेंडिंग शो करते, कारण इथला फोर्स ऑफ अट्रॅक्शन लई स्ट्रॉंग आहे. त्यामुळे हा एवढं इझी गोईंग म्हणजे तुटत नाही. मेटलिक सॉलिडमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा आहे, एकदम स्ट्रॉंग आहे म्हणून तो इझी गोईंग म्हणजे तुटणार नाही. पण आयोनिक सॉलिडमध्ये कसं आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन एवढा स्ट्रॉंग नाही आहे जेवढा मेटलिक सॉलिडमध्ये आहे. ओके, म्हणजे इथं म्हणू शकतो की इफ शेअरिंग फोर्स इज अप्लाइड, force is applied शेअरिंग फोर्स जर तुम्ही अप्लाय केला तर काय होते, शेअरिंग फोर्स इज अप्लाइड, इट शोज बेंडिंग नॉट ब्रेकिंग. आणि अजून एक महत्त्वाचा फायदा असतो बरं का मेटलमध्ये, पर्टिक्युलरली ट्रान्झिशन मेटल्स, त्याच्यामध्ये खूप छान कॅपॅसिटी आहे वेगवेगळ्या प्रकारचा कलर शो करण्याची. ओके, जे काही ट्रान्झिशन मेटल्स आहेत, ट्रान्झिशन मेटल्सला व्हेरी गुड ॲबिलिटी, व्हेरी गुड कॅपॅसिटी टू शो द कलर्स. जी कॅपॅसिटी, जी ॲबिलिटी दुसऱ्या मोस्टली अल्कली मेटल्स किंवा अल्कलाइन अर्थ मेटल्समध्ये तर नाहीच आहे. फेरस एक प्रकारचा कलर शो करतो. आपण काचामध्ये सुद्धा ॲड करू शकतो त्याला कलर मिळवण्यासाठी. ओके, फेरस शो करतो, कॉपर करतात, आय थिंक निकेल करतो, ओके, युरॅनियम करतो. ह्याच्यामध्ये एक ॲबिलिटी आहे कलरची. ठीक आहे, तर दीज आर द मेटलिक सॉलिड्स वी यूज्ड. आता मेटलिक सॉलिडमध्ये डिफेक्ट्स म्हणून एक पॉईंट शिकायचा आहे आपल्याला, पुढं येतो या चॅप्टरचा मेन पार्ट संपल्यानंतरचा पुढच्या पार्टमध्ये आहे, तर ते पण आपण शिकूत म्हणा. डिफेक्ट्स पण आता नंतर शिकूत म्हणा. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट द मेटलिक सॉलिड वी लर्न्स. बघा, आयोनिक सॉलिडमध्ये आपण काय शिकलो, कॅटायन्स आणि अनायन्स. मेटलिक सॉलिडमध्ये काय शिकलो, कर्नल्स आणि डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन यांच्यामधलं अट्रॅक्शन. हे मेजर पार्ट आहे. दुसरा मेजर पार्ट काय की बाबा तिथं करंट कॅरी कसं होत होतं. करंट कॅरी तिथं सॉलिड स्टेटमध्ये होत नव्हतं, ॲक्वॅस किंवा आयोनिक मोल्टन स्टेटमध्ये, आयन्स फॉर्म झाल्यानंतरच्या स्टेटमध्ये. इथे तसं नाही आहे. इथं तुम्ही करंट, इथं फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत खूप सारे, त्यामुळे तुम्ही फक्त करंटची वायर जोडायला उशीर आहे, करंट कॅरी होतं. ठीक आहे, ते एक इथला महत्त्वाचा पॉईंट आहे. बाकीच्या तर पॉईंट तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहेत. आणि मिलेबिलिटी, डक्टाईल, हे एक महत्त्वाचं आहे की मिक्सिंग ऑफ टू मेटल्स गिव्स द अलॉय. आणि अलॉयज आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, formation of alloys is a very important that we can utilize the alloys in the different purposes, and it has a more, what you can say, it has a more inertness, stability, you can say stability. It has a more stability than its
what I can say previous one. Okay, such type of alloys are very useful. Okay, so let's stop here in these two solids. After that the last part is remains, that is called as a covalent solid. आणि covalent solid आपण बघूत म्हणून उद्याच्या पिरियड मध्ये.